नमस्कार मंडळी, आज आपण फ्राय पॅनमध्ये तंदुरी चिकन बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे 1 किलो चिकन, 1 वाटी कोथिंबीर, 25 ते 30 पुदिन्याची पाने, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, 3 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून पाणी टाकून वाटून घेऊया. इथे आपण तंदुरी चिकन बनवण्यासाठी काही पावडर मसाले घेऊया. 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून जिरे पूड, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून कसुरी मेथी, 1 टीस्पून मीठ आणि अर्धा टीस्पून हळद घेऊया. आता आपण 200 ग्रॅम घट्ट दही घेऊया. ह्यातील दह्याचे जे वरती पाणी होते ते आपण काढून टाकलेले आहे. आता आपण 1 वाटी आले पेस्ट व अर्धी वाटी लसूण पेस्ट घेऊया. आपण इथे चिकनला तुकडे करून मध्ये मध्ये चिरा मारून घेतलेले आहेत. आता आपण 1 किलो चिकन स्वच्छ धुवून 10 मिनिटे बाजूला ठेवून त्यातील पाणी पूर्णपणे निथळून देऊया. आता आपण इथे चिकन मॅरिनेट करूया. त्यासाठी आपण स्वच्छ धुवून घेतलेले चिकन, 200 ग्रॅम दही, कोथिंबीर, मिरची, पुदिना आणि कढीपत्ता ह्यांची पेस्ट, अर्धी वाटी लसूण पेस्ट, 1 वाटी आल्याची पेस्ट आणि आपले सर्व मसाले, हे सर्व आपण यात टाकून चिकनला व्यवस्थित मिक्स करून लावून घेऊया. त्यात आपण 1 चिमूटभर ऑरेंज रेड कलर, जो तंदुरीसाठी लागतो तो टाकून चिकनला व्यवस्थित लावून घेऊया. आणि आता हे चिकन 2 तास मॅरिनेशनसाठी फ्रीजमध्ये ठेवूया. आता 2 तास झालेले आहेत आणि आपले चिकन मस्त मॅरिनेट झालेले आहे. मॅरिनेशन करत ठेवल्याने काय होते, चिकन सॉफ्ट आणि ज्युसी बनते. आता आपण पॅन प्रीहीट करण्यासाठी ठेवत आहोत. यासाठी आपण पॅनमध्ये एक स्टँड ठेवून त्या पॅनवर एक झाकण ठेवून पॅन मोठ्या आचेवर प्रीहीट करण्यासाठी 10 मिनिटे ठेवूया. आता 10 मिनिटे झालेली आहेत. पॅन प्रीहीट झालेला आहे. आता आपण हे चिकन स्टँडवर ठेवूया आणि 10 मिनिटे मोठ्या आचेवर झाकण ठेवून शिजवूया. आता 10 मिनिटे झालेली आहेत. आता आपण चिकन पलटवूया आणि परत 10 मिनिटे झाकण लावून शिजवूया. आता 10 मिनिटे झालेली आहेत आणि आपले हे चिकन पूर्णपणे शिजलेले आहे. आता गॅस बंद करूया. आपण इथे बघू शकता की हे चिकन आपले कसे पूर्णपणे शिजलेले आहे. आता आपण गॅसवर कोळशाचा एक तुकडा गरम करण्यास ठेवूया. आता हा कोळशाचा तुकडा लाल झालेला आहे. आता आपण तो पकडने उचलून आपल्या पॅनमध्ये ठेवूया. त्यावर अर्धा टीस्पून बटर टाकूया. कोळसा जळवून ठेवल्याने आपल्या चिकनला स्मोकी फ्लेवर येईल. आता 5 मिनिटे झालेली आहेत. आपण आता झाकण काढून बघूया. आपण ह्यावरील झाकण काढलेले आहे आणि आता स्मोक देऊन झालेले आहे. हे बघा, या तंदुरीला असे ब्लॅक मार्क सुद्धा आलेले आहेत आणि आपली तंदुरी परफेक्ट झालेली आहे. आता आपण एक एक करून काढून घेऊया. इथे आपल्याला तंदुरी चिकन सारखा मस्त सुगंध येत आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्या. आता आपण तंदुरीच्या पीसेसवर थोडे बटर टाकूया. आपले तंदुरी चिकन रेडी आहे. आता आपण पुदिन्याची चटणी करूया. आता आपण 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी पुदिन्याची पाने, 3 मिरच्या, 1 टीस्पून लसूण पेस्ट, 1 वाटी दही आणि पाव चमचा मीठ टाकून मिक्सरला वाटून घेऊया. आता आपण एका प्लेटमध्ये तयार झालेले तंदुरीचे पीसेस घेऊन हिरवी चटणी, कांदा आणि कोथिंबीर ने गार्निशिंग करून घेऊया.
आपले फ्राय पॅनमधले तंदुरी चिकन रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हे तुम्ही कमेंट्सद्वारे कळवा. आपण ती दाखवण्याचा प्रयत्न करू. वैशू लाईफस्टाईल वसईच्या रेसिपी म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी, ज्या तुम्ही पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट करू शकता. अशाच नवनवीन पण सोप्या पद्धतीच्या रेसिपीसाठी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि वैशू लाईफस्टाईल वसई या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.